स्लॉग ओव्हरसाठी रहीम, छोटा पॅकेट बडा धमाका यांचा वापर करण्यात येतो हा टीमच्या माध्यमातून. 43 झाल्यात. इथून जर अजून 15-20 धावा जर गोळा केला तर चांगल्या टोटलकडे वाटचाल होईल. मात्र रहीम वरती ती जबाबदारी एक आता मात्र कमी धावांवरती रोखण्याची. 12वा खेळाडू एक हसण्यासारखा त्याचा वाक्य होता, जितना बड़ा रनअप उतना ही बड़ा शॉट, बल्लेबाज के बैट से आता हुआ एक बेहतरीन छक्का. मानाच्या चषकामध्ये आपल्या टीमचा मान उंच करण्याची, आपल्या टीमची मान उंच करण्याची, आपल्या टीमचं नाव उंच करण्याचं काम माझगाव संघाचे काय बॅट्समॅन करतायत. अजून एक फुल टॉस म्हणजेच फुल टोल वसूल केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. दर्जेदार ब्रँडेड षटकार डीजे. आज संघाचे खेळाडू त्यांचा करण्याचा सुद्धा बोल असेल, रहीम ऐसा ना कर, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी कर आपल्या टीमसाठी. मात्र साहिल लास्ट मॅच मध्ये सुद्धा चमकला होता. या मॅच मध्ये सुद्धा त्याची बॅटिंगचे दर्जा मैदानामध्ये दाखवतोय. यासाठीच मला वन डाऊनला पाठवलंय, यासाठीच माझ्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय. लोअर फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख, सीधी बॅट, नो बकवास. अजून एक सरपंच चषक ब्रँडेड षटकार डीजे. आता मात्र आला रे आला माझगाव संघाचा साहिल मैदानात आला आणि पुन्हा एकदा भाव खाऊन गेला. 3 चेंडू 3 षटकार. मागील 4 बॉलचा विचार करायला गेला तर लास्ट बॉलवरती तिसऱ्या ओव्हरच्या षटकाराला होता. 4 बॉलवरती 4 षटकार लगातार आलेत. जी कॅच विकेट किपरकडनं जी छोटीशी चुकी झाली होती त्यानंतर मात्र पूर्ण मोमेंटम शिफ्ट झालं पुन्हा एकदा माझगाव संघाच्या दिशेला. ये भी फुल टॉस है और इसका भी नतीजा वही होगा जो पिछले 4 बॉल का हुआ था. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार. सरपंच चषक ब्रँडेड षटकार. मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये चाललं असणार 6 बॉलवरती 6 षटकार येणार का सरपंच चषकाच्या या पहिल्याच रात्रीमध्ये. कारण की साहिल नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. वारंवार लोअर फुलटॉस पद्धतीची गोलंदाजी, चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी रहीम करतोय आणि त्याच्यावर कोणतंच रहम न दाखवत या फलंदाज. स्लॉग ओव्हर लास्ट ओव्हर मध्ये जर